नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर। केडीएमसीच्या जाहिरातीतील दोन महत्त्वाची पदं, टायपिंगची पदं, तर त्या पदाबद्दल आज आपण बोलणार आहोत। तर एक आहे लिपिक टंकलेखक, ज्यामध्ये कोणत्याही शाखेची पदवी तुम्हाला चालणार आहे, पण लेखालिपिक अकाउंटंट साठी तुम्हाला वाणिज्य म्हणजे फक्त कॉमर्स शाखेची पदवी लागणार आहे। तर तुम्ही जर ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया धारण करत असाल तर आणि टायपिंग तुमची ही मस्ट आहे, तर एवढं जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। त्याचं डिटेल जी काही माहिती आहे तर या लेक्चरमध्ये, या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात। सुरुवात करूया। तर बघा, आपण याचा अभ्यासक्रमाचं पूर्ण डिकोडिंग करतोय। तर यामध्ये सगळ्यात पहिलं, ठीक आहे, 1 मिनिट, ठीक आहे, चला। तर या सगळ्यामध्ये तुम्हाला हे आहे लिपिक टंकलेखकचं सिलेबस, ज्याच्यामध्ये तुमची सॅलरी मेन्शन आहे। हे नंतर बघता येईल आपल्याला। सगळ्यात पहिलं लागणं महत्वाचं आहे। त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची तुम्हाला पदवी, त्यानंतर मराठीसाठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिशसाठी 40 शब्द प्रति मिनिट, म्हणजे 30-40चं तुमचं इंग्लिश मराठीचं टायपिंग सर्टिफिकेट हवं आहे। आणि संगणक टंकलेखनाचं प्रमाणपत्र तुम्हाला जर असेल तेच ते। त्यानंतर इथं सेम, पण इथं वाणिज्य म्हणजे कॉमर्स शाखेची पदवी आवश्यक आहे। आणि वन्स अगेन मराठी 30 पर मिनिट आणि इंग्लिश 40 पर मिनिटचं टायपिंग सर्टिफिकेट हवं आहे। एक्सपिरियन्स बद्दल इथं काही मेन्शन नाहीये, सो तुम्ही इथं वाचलेले आहात, तर नक्की एवढं जर इथं धारण करत असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर तुमचा सिलेबस बद्दल म्हणायचं म्हटलं तर बघा, सिलेबस मध्ये सगळ्याच पदांना कॉमन असणारा एक कायदा, तो म्हणजे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, ठीक आहे। तर हा कायद्याचं काही टेन्शन घ्यायचं नाहीये। 1949चा हा कायदा आहे। तर आपण बीएमसी ऍक्ट जसा अभ्यासला होता तशाच पद्धतीने हा सुद्धा ऍक्ट अभ्यासायचा आहे। आता आपल्याकडे दोनच कायदे आहेत देशामध्ये, महानगरपालिकेचे आपल्या राज्यामध्ये। तर एक म्हणजे बीएमसी आणि दुसरा म्हणजे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट। नागपूर रद्द करून एकच इथं याचं मुंबई काढून काय केलेलं आहे, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट करण्यात आलेलं आहे। तर याच्याबद्दल डिटेल आज मी या कायदा प्रकरण 31 प्रकरण आहे, त्याचं एक प्रकरण शॉर्ट मध्ये करून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। सगळ्यांनी बघा व्हिडिओ शेवटपर्यंत। त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन, तर आरटीआय अगदी सोपा असा कायदा, तर हा सुद्धा कायदा आपण बघणार आहोत, घाबरायची गरज नाहीये। त्यानंतर राईट टू सर्व्हिस ऍक्ट, तर हा सुद्धा 2015चा कायदा, हा पण बघणार आहोत अगदी व्यवस्थितपणे। एवढे कायदे कराल तर तुमचं काम होतंय। जनरल नॉलेज थोडं करा, करंट अफेअर्स करा। करंट अफेअर्स सुद्धा आपण आता चालू करणार आहोत। सकाळी रोज करंट अफेअर्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत आणि जनरल नॉलेज तर आपला विषय आहे। तर हे सगळं बरोबर फॉलो कराल तर 100% तुमचं काम होतंय। लक्षात ठेवा, झिकझिक नाहीये, मराठी करा, इंग्लिश करा, मॅथ्स रिजनिंग करा, काहीच नाहीये, एवढं करा, काम होतंय। त्यानंतर लेखालिपिक, तर कॉमर्सची तुमची डिग्री पाहिजे, हे महत्वाचं। बाकी कंटेंट ॲज इट इज सेम आहे। राईट टू इन्फॉर्मेशन, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, राईट टू सर्व्हिस ऍक्ट 2015, तर हे अगदी जनरल नॉलेज, करंट अफेअर्स सेम टू सेम, डिफरन्स काहीच नाहीये। फक्त वरती कोणत्याही शाखेची पदवी चालते, इथं कॉमर्स शाखेची पदवी चालते। इथं कॉम्पिटिशन कमी होऊन जातं, पण पदं कमी आहेत, इकडं पदं जास्त आहेत, एवढाच काय तो फरक। पुढे बघा रे, तर याच आपल्या कायद्यासाठी आपण तुमचा जो पूर्ण अभ्यासक्रम आहे, तुमचे सगळे कायदे, सगळे राईट टू सर्व्हिस, त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, सगळे कायदे आपण तुम्हाला ई बुकच्या स्वरूपात देणार आहोत। तर या दोघांचा अभ्यासक्रम परिपूर्ण देण्याचा प्रयत्न आपण इथे करतोय। करंट अफेअर्स सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळतील, तर सुंदर करंट अफेअर्स, जीके जीएस सुद्धा देण्याचा प्रयत्न करू। पण कायदे तर तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार, आणि करंट अफेअर्स सुद्धा मिळणार। जानेवारी पासून आता जसजसं महिना पुढे जातो तसतसं तुम्हाला याचे करंट अफेअर्स सुद्धा मिळणार वन लाइनर स्वरूपामध्ये। तर ई बुक साठी सगळ्यांनी स्टडी स्पेस मराठी ऍप्लिकेशन तुरंत डाउनलोड करायचं, कायदा अभ्यास करायला सुरुवात करा। कायदा जर स्ट्रॉंग केला, कायद्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात। माझ्याच खूप जवळचे जे काही झाले सुद्धा आणि जे नाही झाले त्यांनी सुद्धा कायद्यामध्ये 50 पैकी, निरीक्षकला 50 पैकी 43-44 पोरांनी बरोबर आणले होते। तर चांगला कायदा कराल ना तर चांगले मार्क्स मिळतात, एवढं लक्षात ठेवा। फक्त तो व्यवस्थित करता आला पाहिजे। त्यानंतर इथं हे आपल्या वेगळ्या बॅचेस आहेत केडीएमसीच्या, ह्याच्याबद्दल नको बोलायला। सध्याला आपण पूर्ण फोकस आपल्या कायद्यावर करणार आहोत। आपल्याला कायदा अगदी व्यवस्थित करायचा आहे। आणि तुम्हाला मी इथं लगेचच आपण जे घेतलेला कायदा आहे, तर बघा, हा आहे महाराष्ट्र
महानगरपालिका अधिनियम 1949, ज्याला मूळ प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 असं म्हटलं जात होतं, तर याचं एक प्रकरण 1 जे आहे तर ते मी अगदी साध्या सोप्या भाषेत नोट्सच्या स्वरूपात तयार करून ठेवलेलं आहे. त्याचा उद्देश काय आहे, त्यानंतर नागरिकांच्या मूलभूत सोयी काय काय केल्या पाहिजेत महानगरपालिकेने, त्यानंतर 74व्या घटना दुरुस्तीचा काय रोल आहे महानगरपालिका कायद्यामध्ये, तर हे सगळं जे आहे तर ते मी तुम्हाला वाक्यसकट अगदी संक्षिप्त नाव सुद्धा करून दिलेलं आहे. कलम 1 काय म्हणतंय, एवढं सुंदर ऑलरेडी काम चालू आहे. 10 दिवसामध्ये हा कायदा जो आहे तयार होणार. आणि त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू सर्व्हिस, हे सुद्धा कायदे अगदी प्रॉपरली इथं तयार केले जाणार आहे. तुम्ही बघू शकता ऑलरेडी कायद्याचं काम खूप सुंदर पद्धतीने दुग्धशाळा, दुग्ध व्यवसायी, नंबरिंग सखट तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेलं आहे. जेवढं महत्वाचं असेल तेवढं देण्याचा प्रयत्न केलाय आणि जेवढं महत्वाचं नाहीये तेवढं काढण्याचा प्रयत्न केलाय. तर नक्कीच तुम्ही हे कायदे बघू शकता साध्या सोप्या सुटसुटीत भाषेत. तर सगळे तुमचे कायदे आहेत तर ते तुम्हाला इथं मिळणार आहेत. जर तुम्ही फायरमॅनचा फॉर्म भरताय ते सुद्धा तुम्हाला इथं मिळणार आहेत, लक्षात ठेवा. कळतंय? तर अशा प्रकारे हा तुमचा सिलेबस आणि तुमच्या सिलेबसला महत्वाचा असणारा कंटेंट सगळं काही तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर नक्कीच आपलं ऍप डाउनलोड करा आणि कायदा ऑलरेडी टाकलेला आहे, रोज त्याच्यामध्ये ऍडिशन होणार आहे. 10 दिवसात कायदा पूर्ण होईल. अभ्यास करायला सुरुवात करा. NNMC ची एक्झाम झाल्यावर आता पहिले आपल्याला नोंदणी आणि मुद्रांकचा पेपर द्यायचा आहे, त्यानंतर NNMC आहे आणि त्यानंतर लगेच KDMC येईल. पुढे लगेच आपल्याला नगर परिषदचा अभ्यास करायचा आहे आणि कुठेतरी एक जागा आपल्याला फिक्स करायची आहे. तर नक्कीच फक्त एवढे कायदे कराल ना तुम्हाला नोकरी मिळणार आहे, जॉब मिळणार आहे. टायपिंग सर्टिफिकेट सगळ्यांकडे नाहीये अजून. विद्यार्थी टायपिंग करतायत, कधी पास होतील, कधी सर्टिफिकेट मिळेल, त्याच्या आधी जॉब घेऊन बाहेर पडा. ही खूप मोठी संधी आहे की सिलेबस अगदी लिमिटेड आहे, आपल्याकडे सगळे सोर्सेस आहेत. एवढं सगळं असताना जर तुम्ही त्याच्यावर काम करत नसाल तर कुठेतरी चुकताय आणि तुमचंच जे फ्युचर आहे तर ते थोडं फास्ट डेव्हलप होण्यामध्ये कमी डेव्हलप होईल. त्यामुळे लवकर करा, ऍप डाउनलोड करा, कायदे करा, कनेक्शन मध्ये राहा. तुमचे सगळे प्रॉब्लेम जे आहेत तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. थँक्यू सो मच.